आपण मॉडर्न ॲक्टिंग आणि थिएटरच्या हिस्ट्रीबद्दल ऐकतो तेव्हा ग्रीक, रोमन आणि इंग्लिश थिएटरचाच विचार सर्वात आधी येतो. पण तुम्हाला माहिती आहे का, याहीपेक्षा जुना भारताच्या इतिहासात प्राचीन असा एक ग्रंथ नाट्यशास्त्र आहे. 36 अध्याय आणि 6000 श्लोक असलेल्या या ग्रंथात नाटक, नृत्य, संगीत सर्व गोष्टींबद्दल सखोल माहिती दिलेली आहे. ॲक्टिंगचे प्रकार, बॉडी मुवमेंट्स, स्टेज कसा वापरायचा, त्याचं कंपोजिशन कसं असावं, आर्ट डिरेक्टरचं काम काय असतं, त्याचबरोबर मेकअप आणि कॉस्ट्युमबद्दल बरीच माहिती दिलेली आहे, जी आजही तेवढीच रेलिव्हंट आणि महत्त्वाची आहे. हा ग्रंथ कधी आणि कोणी लिहिला हे कोणालाच नक्की माहीत नाही आहे. भरत मुनी या ऋषींनी हा ग्रंथ लिहिला आहे असं मानलं जातं. काही लोक असंही म्हणतात की विविध रायटर्सचं लेखन कंपाईल करून हा ग्रंथ बनला आहे. पण यातील चॅप्टर्सचे संदर्भ हे इंटरलिंक आहेत, त्यामुळे हे एकाच व्यक्तीचं लेखन आहे हे समजतं. यातल्या 6व्या आणि 7व्या चॅप्टरमध्ये रस थेरीचा उल्लेख येतो. या थेरीबद्दल आपण या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये बघूया.